लोकनेता लोकनेता हा पूर्णपणे फेक नेता आहे। तुम्ही मी एक जबाबदारीने या ठिकाणी सांगतो का याच्यावर विश्वास ठेवू नका। जसं पारनेर तालुक्याचं वाटोळं झालं तसं या जिल्ह्याचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही। माझ्या मायबाप जनतेला एवढंच सांगणं आहे का मी त्याला हातावर गोंधून घेतला, कशासाठी घेतला? आम्ही म्हणलं त्या ठिकाणी हा देव माणूस आहे, पण हा देव माणूस नाही, हा दानव आहे। याला मतदान करू नका। तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये विचारून बघा का ही काय परिस्थिती या पारनेर तालुक्यामध्ये आहे। एक महिला आणि त्याचं 1 वर्षाचं बाळ त्या ठिकाणी दरवाजासमोर बसलेलं होतं। त्या बाळाला आणि त्या महिला भगिनीला त्या ठिकाणी चिरडलं। आता ते लोकसभेचं स्वप्न बघू राहिलेत, पण या पारनेर तालुक्यामध्ये 2019ला जे मताधिक्य भेटलं त्याच्यापेक्षा डबलीनी या ठिकाणी त्यांना रिव्हर्स गिअर या पारनेर तालुक्यामध्ये टाकावं लागणार आहे। आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी आम्ही साथ दिली, पण आमचं त्या ठिकाणी चुकलं आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही हजारो युवक या ठिकाणी सुजयदादांच्या पाठीमागं एकमुखाने या ठिकाणी उभे आहोत। कोविड स्प्रेड झाला त्याच्यानंतर जे कोविडचे पेशंट आहेत त्यांच्यापाशी जाऊन एक स्टेटस्कोप लावणे, त्यांना ते मीटर लावणे, त्यांना त्यांच्यापाशी जाऊन बसणे, अशा काही गोष्टी नाटकरूपी त्या ठिकाणी केल्या। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्या गोरगरीब जनतेने त्यांना जी वर्गणी केली होती, जी फंडिंग केली होती, ते फंडिंगचे पैसे तिथं कुठेतरी ते क्लिप्स बनवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 50 लाख रुपये ॲट अ टाइम त्या ठिकाणी त्यांना मोजून दिले। त्या गोष्टी वाजवल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं जे सोंगाड्याचं जे काम आहे त्या ठिकाणी ते आम्हाला एक पिक्चर म्हणून आम्ही दाखवलं आणि त्याच्यात हा एक्सपोज झाला आणि एक्सपोज झाल्यानंतर तो एवढ्या हवेत गेला का त्याला पारनेर तालुका आहे काही कळालंच नाही। तुम्ही बघितलं असेल पारनेर तालुक्यातली आजची परिस्थिती। पारनेर तालुक्यात माझ्या काही गावांमध्ये प्यायला पाणी नाही आणि हा म्हणतोय राहुरीमध्ये मी पारनेर तालुक्यात पाणी केलं। दोघं तिघं सहकारी नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर असायचं। त्यांनी मला एक सहज प्रश्न विचारला का विजू आता आपल्याला लोकसभा, मी त्यांना सांगितलं तुम्ही काही केलं तरी आमचं काम आहे का आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार, पण जे आपण विधानसभा लढवण्याच्या वेळेस जे आपण पारनेर तालुक्याला शब्द दिलेत ते शब्द देत असताना त्या शब्दाचं उतराई आपण पहिलं होणं गरजेचं आहे, नाहीतर आपला पारनेर तालुका आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही। पण त्यांच्यामध्ये एवढी हवा भरली, जे व्हॉट्सअप फेसबुक जे कोविडमध्ये घडलं त्यांनी घडलं नाही पण ते दाखवलं, लोकांना भासवलं, त्याच्यामध्ये त्यांची एवढी हवा भरली का त्यांना वाटलं मी लगेच खासदार होईल। त्या अनुषंगाने ते आज त्यांनी खासदारकीचा निर्णय घेतला, पण माझ्या पारनेर तालुक्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि येणाऱ्या 13 तारखेला त्यांना ही जागा दाखवल्याशिवाय पारनेरची जनता शांत बसणार नाही। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं नगर लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना भेटतोय, काही सभांच्या ठिकाणी जातोय, लोकांमध्ये गावात चौकात जाऊन आपण लोकांशी चर्चा साधतोय। खरं तर यंदाची ही लोकसभेची निवडणूक निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशा पद्धतीचा हा सामना आहे आणि जवळपास उद्या 13 तारखेचं मतदान आणि प्रचार प्रचंड वेगानं होतो, शिगेला पोहोचलाय। आणि हे सगळं करत असताना, हा संपूर्ण दौरा कव्हर करत असताना आपल्याला एक असा सहकारी त्या ठिकाणी भेटलाय जे निलेश लंकेंचे पूर्वी खरं तर जिवलग मित्र होते। त्यांच्या हातावर तुम्ही जर बघितलं तर नेते म्हणून खरं तर आत्ताचे लोकसभेचे उमेदवार असलेले महाविकास आघाडीचे निलेश लंके यांचं खरं तर त्यांनी ते आपला टॅटू काढून घेतला होता। जीवाचा जिवलग दोस्त आज समोरच्या बाजूनं मैदानामध्ये उभा आहे आणि खरं तर इतर स्थानिक पारनेकर म्हणून मग इथलं सगळं वातावरण काय, एक जिवलग दोस्त आज विरोधामध्ये का, पारनेरची आत्ताची अवस्था का आणि एकूण पारनेरच्या या संपूर्ण भागामधून लोक एवढी नकारात्मक का बोलायला लागले, नेमकं काय घडलं या सगळ्या पाठीमागं, आज परिस्थिती काय, अशा बऱ्याच अंगानं खरं तर त्यांच्याशी बोलायचे। ते या शहराचे माजी नगराध्यक्ष आहेत। विजूभाऊ, तुमचं पहिल्यांदा तर महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आणि सगळी चर्चा करू, वातावरण कसं, पारनेरचं काय, जनता काय म्हणते, विकास काय झाला, बाकी सगळ्या गोष्टी। पहिला प्रश्न आहे, एक सच्चा जिवलग दोस्त, इतका जिवलग की खरं तर शक्यतो हातावर महाराजांचा टॅटू, घरच्या मंडळींचा टॅटू असं काहीतरी असतंय, पण नेत्यांचं म्हणून नेते म्हणून त्यांचा टॅटू काढावं आज समोर परिस्थिती उभा राहावी असं तुम्ही बघितलं असेल का या पारनेर तालुक्यामध्ये एक 16, 17, 18 या कालावधीमध्ये माजी आमदार विजय रावटे साहेब यांच्याबरोबर आत्ताचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी शिवसेना तालुका अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवलं आणि त्यांनी असं दर्शवलं का बाबा माझ्यावरती अन्याय झाला आहे, माजी आमदारांनी त्यांच्यावरती अन्याय केला,
त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटावा या नात्याने त्यांनी काही षडयंत्र रचवले. म्हणजे प्रथम त्यांनी पारनेर तालुक्यातील शिवसेनेची त्यांनी फसवणूक केली. त्यानंतर आम्ही सर्व या पारनेर तालुक्यातील युवक त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे संघटित झालो. संघटित झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल का 2018-19चा जो विधानसभेचा काळ होता, त्या कालावधीमध्ये आम्ही सर्वांनी निवडणूक हातामध्ये घेऊन आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी पण आम्ही कुठलीही फिकीर न बाळगता आम्ही त्यांच्या पाठीमागं एकदम ताकदीने उभे राहिलो. त्याच्यातलंच उदाहरण म्हणजे मी ज्यावेळेस उभं राहिलो त्यावेळेस मी माझ्या कुटुंबाची होळी केली आणि त्यांना या पारनेर शहरामध्ये बसण्यासाठी जागा दिली. आणि त्यांनी त्यावेळेस असं दर्शवलं होतं का माझ्याकडं भांडवल नाही. तर भांडवल नसताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना करोडो रुपयाचं भांडवल दिलं आणि त्यांनी इन फ्युचर माझं त्या ठिकाणी फसवणूक केली. फसवणूक करत असताना तुम्ही बघितलं असेल आमची सुपा MIDC आहे. आमचं पारनेर तालुक्यातील जे युवक आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला दर्शवलं होतं का प्रत्येक युवकाला मी त्या ठिकाणी रोजगार मिळवून देईल. त्यांनी कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळवून न देता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडले. त्याच्यातलं स्वप्न हे लोकसभेचं पडलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बाजूला करून नवीन धनधाडगे लोक त्यांच्या पाठीमागे उभे करून आता ते लोकसभेचं स्वप्न बघू राहिलेत. पण या पारनेर तालुक्यामध्ये असं जे झालं 2019ला जे मताधिक्य भेटलं त्याच्यापेक्षा डबलीनी या ठिकाणी त्यांना रिव्हर्स गिअर या पारनेर तालुक्यामध्ये टाकावं लागणार आहे. तुम्ही आत्ता बघितलं या ठिकाणी दादांची सभा झाली. त्या दादांच्या सभेमध्ये जे उत्स्फूर्त प्रतिसाद दादांना मिळाला, सुजय दादांना पण त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक पाठिंबा दर्शवला. त्याचं कारण तुम्ही आता या ठिकाणी बघितलं आहे. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो माझ्याबरोबर आणि या पारनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये घडलेली उदाहरणं मी तुम्हाला 1-2-3 या ठिकाणी स्पष्ट करतो. मी ज्या वेळेस या ठिकाणी काम करत असताना माझा राजीनामाच्या नंतर काही दिवसांनंतर या आमच्या पाठीमागच्या बापट शाळेपाशी एक महिला आणि त्याचं 1 वर्षाचं बाळ त्या ठिकाणी दरवाजासमोर बसलेलं होतं. एका स्विफ्टवाल्याने त्या बाळाला आणि त्या महिला भगिनीला त्या ठिकाणी चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता एका लोकप्रतिनिधीचं काम काय आहे, ज्याच्यावरती अन्याय झाला तो अन्याय त्यांनी ज्याच्यावरती अन्याय झाला त्या कुटुंबाकडून त्यांनी उभं राहिलं पाहिजे. पण ज्या नराधमांनी त्या व्यक्तींना आणि त्या 1 वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी चिरडलं त्याच्या विरोधात हा लोकप्रतिनिधी या ठिकाणी उभा राहिला. दुसरं उदाहरण, माझ्या भावाची कोल्ड्रिंकची एजन्सी आहे. इथं पाठीमागं तुम्ही बघा, माझ्या भावाच्या कोल्ड्रिंकच्या एजन्सीची गाडी या ठिकाणी टाकली डोकेश्वर या हायवेवरती लुटली गेली. ज्या लोकांनी ती लुटली त्या लुटलेल्या लोकांना हा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी साथ देतोय. मी त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं. रक्ताचं पाणी करत असताना माझ्या भावाच्या वरती अन्याय झाला आणि हा माणूस त्या विरोधकांकडून उभा राहिला. म्हणजे तुम्ही बघितलं असेल का यांची ही निगेटिव्ह बुद्धी या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बघायला भेटली. असे हजारो उदाहरणं या पारनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहेत. ह्या अनुषंगाने आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी आम्ही साथ दिली. पण आमचं त्या ठिकाणी चुकलं आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही हजारो युवक या ठिकाणी दादांच्या पाठीमागं, सुजय दादांच्या पाठीमागं एकमुखाने या ठिकाणी उभे आहोत. उद्या इथं निकालाचं चित्र काय दिसेल असं वाटतंय? काय मायनस, काय प्लस, कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरतील आणि मतदान करताना लोक काय करतील? आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. पण त्या अनुषंगाने ज्या वेळेस कोविड संपल्यानंतर जे ग्रामपंचायत सोसायट्या जे या ठिकाणी पारनेर तालुक्यात इलेक्शन झाले त्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ह्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी इंटरफेअर केला. समजा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे, माझ्यासारखा कार्यकर्ता बरोबर असताना, उदाहरण देतो मी तुम्हाला, माझ्यासारखा कार्यकर्ता बरोबर असताना रक्ताचं पाणी करत असताना माझ्या समोरचा जो उमेदवार उभा राहील त्याचं त्यांनी काम केलेलं नसलं तरी त्याला आतून ताकद द्यायची आणि मला बाहेरून ताकद द्यायची आणि मला पाडण्याचं काम त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधींनी असं केलं. हेच उदाहरण पारनेर तालुक्यातल्या प्रत्येक सोसायटीमध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ह्या लोकप्रतिनिधी केलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज 2024ची निवडणूक जी आहे लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक तालुक्यातला घटक तो पंचायत समिती
जेडपी, ग्रामपंचायत, सोसायट्या ह्यांच्यामधला प्रत्येक घटक जो त्यांच्याबरोबर होता तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय ह्या निवडणुकीमध्ये राहणार नाही. आणि सुजय दादा विखे पाटलांना 50,000 प्लसचं या ठिकाणी मताधिक्य मिळून द्यायची जिम्मेदारी आमच्या हजारो कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. खरं तर कोविडच्या काळामधला जो विशेष काळ आहे, जो खरं तर गाजला, अनेक वेळा माध्यमांनी दाखवला, आम्ही देखील ते व्हिडिओ खरं तर व्हायरल केले आणि सोशल मीडियावर प्रचंड हवा झाली की निलेश लंकेंनी कोरोना काळात प्रचंड चांगलं काम केलं. पण इथं आलो त्यावेळेला लोक सांगतात की त्या पाठीमागे फार वेगळ्या गोष्टी आहेत. तर तू दोस्त म्हणून काय वस्तू? सोशल मीडियाचा वापर ज्या वेळेस सेकंड लाट आली त्यावेळेस मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या कोट ज्या होत्या ना त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कोट लावण्याचं काम आणि झाडलोट करायचं काम त्या ठिकाणी केलं. पण ज्या वेळेस जसा कोविड स्प्रेड झाला त्याच्यानंतर ह्या महाशयांच्या डोक्यात अशा कल्पना आल्या का संधीचं सोनं कुठंतरी केलं पाहिजे स्वतःसाठी. ह्यांनी ज्या वेळेस कोविड जसा स्प्रेड झाला त्याच्यानंतर जे कोविडचे पेशंट आहे त्यांच्यापाशी जाऊन एक स्टेटस्कोप लावणे, त्यांना ते मीटर लावणे, त्यांना त्यांच्यापाशी जाऊन बसणे, त्यांची विचारपूस करणे, अशा काही गोष्टी नाटकरूपी त्या ठिकाणी केल्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या कोविड सेंटरच्या पाठीमागच्या रूममध्ये CCTV कॅमेरे बंद करून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ते एक्सपोज करण्यासाठी माझा नेता कुठेतरी मोठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्हाला भुरळ पडली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्या गोरगरीब जनतेने त्यांना जी वर्गणी केली होती, जी फंडिंग केली होती, ते फंडिंगचे पैसे तिथं कुठेतरी ते क्लिप्स बनवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 50 लाख रुपये ॲट अ टाइम त्या ठिकाणी त्यांना मोजून दिले. त्या गोष्टी वाजवल्या आणि वाजवल्यानंतर यांना जे पब्लिसिटी भेटली त्याचा दुष्परिणाम त्याच्यानंतर त्यांचं जे सोंगाड्याचं जे काम आहे त्या ठिकाणी ते आम्हाला एक पिक्चर म्हणून आम्ही दाखवलं आणि त्याच्यात हा एक्सपोज झाला. आणि एक्सपोज झाल्यानंतर तो एवढ्या हवेत गेला का त्याला पारनेर तालुका आहे काही कळालंच नाही. तुम्ही बघितलं असेल पारनेर तालुक्यातली आजची परिस्थिती. पारनेर तालुक्यात माझ्या काही गावांमध्ये प्यायला पाणी नाही आणि हा म्हणतोय राहुरीमध्ये मी पारनेर तालुक्यात पाणी केलं. तुम्ही आज फिरून बघा काय परिस्थिती आहे. अशा काही घटना त्या कोविड कालावधीमध्ये नंतर ज्या घडल्या आणि जो हा स्प्रेड झाला लोकनेता हा पूर्णपणे फेक नेता आहे. मी एक जबाबदारीने या ठिकाणी सांगतो का याच्यावर विश्वास ठेवू नका. जसं पारनेर तालुक्याचं वाटोळं झालं तसं या जिल्ह्याचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या मायबाप जनतेला एवढंच सांगणे का मी त्याला हातावर गोंधून घेतला कासाठी घेतला आम्ही म्हटलं त्या ठिकाणी हा देव माणूस आहे, पण हा देव माणूस नाही, हा दानव आहे. याला मतदान करू नका. तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये विचारून बघा का ही काय परिस्थिती या पारनेर तालुक्यामध्ये आहे. खरं तर भाऊ तुम्ही सांगताना सुद्धा प्रचंड जोशात खरं तर हे सगळं सांगताय, कारण ते सगळं तुमच्यासोबत घडलंय. ही आजची परिस्थिती आहे. उद्या खरं तर संपूर्ण मतदानाला जाताना लोक देखील ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत. परंतु एक आमदारकीची इथली जागा हातामध्ये असताना, एक आमदार असताना हे त्यावेळेला तुम्ही सोबत होता का? मुळात हा निर्णय झाला होता की आपण लोकसभा लढवली पाहिजे किंवा लोकसभा लढवायचा निर्णय तुम्ही सोबत असताना कधी मित्र म्हणून ठरला होता? हे ठरलं का? ज्यावेळेस आम्ही श्रीगोंद्याला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो त्यावेळेस आम्ही गाडीमध्ये 1-2 सहकारी नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर असायचं. त्यांनी मला एक सहज प्रश्न विचारला का विजू आता आपल्याला लोकसभा लढवायची. मी त्यांना सांगितलं ठीक आहे नेते, आमचं काम आहे, तुम्ही काही केलं तरी आमचं काम आहे का आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. पण जे आपण विधानसभा लढवण्याच्या वेळेस जे आपण पारनेर तालुक्याला शब्द दिलेत ते शब्द देत असताना त्या शब्दाचं उतराई आपण पहिलं होणं गरजेचं आहे. नाहीतर आपला पारनेर तालुका आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना त्यावेळेस सांगत होतो का आपल्याला ही टर्म न लढवता आपण पुढे फ्युचरमध्ये विचार करू. ज्यावेळेस जिल्हा डिवाइड होईल त्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा काही विचार करू. पण त्याच्या आधी आपण पारनेर तालुक्यातील युवकांना, माता भगिनींना आणि शेतकरी बांधवांना जे शब्द दिले ते शब्द कुठेतरी आपण त्या शब्दाची पूर्तता केली पाहिजे. त्याच वेळेस आपल्यावरती पारनेर तालुक्यातील लोक विश्वास ठेवतील आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मताधिक्य या ठिकाणी मिळवून देतील. जसं आपण विधानसभेला केलं तसं लोकसभेला पण आपण करू शकतो. पण आपण लगेच घाई न करता
काही 1-2 पंचवर्षे गेल्यानंतर हा आपण लोकसभेचा निर्णय घेतला पाहिजे. पण त्यांच्यामध्ये एवढी हवा भरली, जे व्हॉट्सअप फेसबुक जे कोविडमध्ये घडलं त्यांनी घडलं नाही, पण ते दाखवलं, लोकांना भासवलं, त्याच्यामध्ये त्यांची एवढी हवा भरली का त्यांना वाटलं मी लगेच खासदार होईल. त्या अनुषंगाने ते आज त्यांनी खासदारकीचा निर्णय घेतला. पण माझ्या पारनेर तालुक्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि येणाऱ्या 13 तारखेला त्यांना ही जागा दाखवल्याशिवाय पारनेरची जनता शांत बसणार नाही. साधारण या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर निमित्तानं आपण अजितदादांची सभा कव्हर करायला म्हणून त्या ठिकाणी आलो होतो. त्यानंतर हे मला कसे भेटले तर त्यांच्या हातावर हे नेते लिहिले आणि मग मी ते इथल्या लोकांना विचारलं की कोण आहेत हे, यांच्या हातावर लंके साहेबांचा फोटो आणि नेते आहे आणि ते या सभेत कसे काय आलेत. आणि मग यावेळेला यांचा किस्सा सांगितल्यानंतर खरंच आपण त्यांच्याकडून या संपूर्ण प्रतिक्रिया जाणून घेतलेत. भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्र माझाच्या वतीनं आभार आहे. आणि साधारण पारनेरमध्ये काय चाललंय ते यांच्या बाजूची बाजू त्या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर सांगितले.